तर आपण कायनेमॅटिक्स मध्ये 1D मोशन आणि 1D मोशन मध्ये आपण ऍक्सिलरेशन कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आता या चॅप्टरचा तो पार्ट सुरू होतो जिथून आपल्याला न्यूटनचे फॉर्म्युले यूज करायचे असतात आणि मग शेवटचा याचा जो कॉन्सेप्ट असतो तो ग्राफ. सगळे ग्राफ असतात. डिस्टन्स टाइम ग्राफ, वेलॉसिटी टाइम ग्राफ, ऍक्सिलरेशन टाइम ग्राफ आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे कॅल्क्युलसचा छोटासा. बेसिक डिफरन्शिएशन आणि बेसिक इंटिग्रेशन. मग या चॅप्टरचे क्वेश्चन जमतात. अजून आपल्याला थेरॉटिकली 3 दिवस चालेल हा चॅप्टर तुमचा चांगला होतो, काही अवघड नाही, सोपा चॅप्टर असतो. रिवाइज करा, मग याचे क्वेश्चन्स करायचे खूप सारे आपल्याला. सीईटीतले क्वेश्चन आहेत, जेईचे क्वेश्चन आहेत, बोर्ड मध्ये कसे येतात त्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत, सगळे आपण कव्हर करणार आहेत. फक्त तुम्ही तुमच्याकडून वेळेच्या बाबतीत पक्क राहा, बाकी काहीच नाही. बाकी आम्ही करून घेतो तुमचं सगळं. तुमचा सिलेबस कधीच राहणार नाही. झालं माझा जेईचं मॅथ संपायले आता पुढच्या महिन्यात. 6 महिने आधी मॅथ संपायले, विचार करा. कम्प्लीट. आणि 15 ऑगस्टला माझं फिजिक्स संपायले. आता बघा त्यांचं कम्प्लीट रिव्हिजन आणि त्यांचे जवळपास जेई मेन्सचे 20 राऊंड होतात माझे. 20 राऊंड फुल टेस्टचे स्कोर येतो त्याच्यावर. त्याच्यामुळं फक्त टाइम फॉलो करणं गरजेचं असते. चला, आपण याच्यावर बोललोय. आज आपला जो टॉपिक आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. परवाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला एकदा पाहायचा आहे बरं. ठीक आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आता कायनेमॅटिकल इक्वेशन्सचा अर्थ आहे की इक्वेशन्स रिगार्डिंग मोशन, मोशनला डिस्क्राईब करणारे इक्वेशन्स. आपण याच्यामध्ये एकूण 3 इक्वेशन्स शिकत असतो. 3. आणि या 3 इक्वेशनची जी कंडिशन आहे ही परीक्षेत तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कंडिशन काय असते की या 3 इक्वेशन मध्ये जे ऍक्सेलरेशन येणार आहे, ऍक्सेलरेशन मस्ट बी युनिफॉर्म. हा मेन मुद्दा आहे. जर ऍक्सेलरेशन युनिफॉर्म असेल तरच आपण हे इक्वेशन्स लावू शकतो आणि नसेल तर मग आपल्याला इंटिग्रेशन करावं लागतं. आता इंटिग्रेशन वगैरे काय मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. कारण ऍक्च्युली आपला जेव्हा स्लोपचा कॉन्सेप्ट सुरू होईल ग्राफ मध्ये याच्या, तेव्हा तुम्हाला इंटिग्रेशन माहित पाहिजे. ठीक आहे. आता लक्ष द्या, 3 इक्वेशन ऍक्सेलरेशन हे असले पाहिजे. आता याच्या आधी आपल्याला एक मेन गोष्ट शिकायची. तर 3 इक्वेशन कोणते? ऑलरेडी आपण हे शिकलेले आहे. कुठे? 9th स्टँडर्ड मध्ये. 3 इक्वेशन. तर यातलं जे पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे V इक्वल्स U प्लस AT. याच्या प्रूफचा काही संबंध नाही. आपले जुने व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण 1-2 प्रूफ शिकवलेले आहेत. तुम्हाला तेच व्हिडिओ मी नंतर दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या अजून डेप्थ मध्ये तयारी होईल. आता हे कसं आलं? आपण सगळ्यांनी एक इक्वेशन शिकलं होतं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय होतं? V मायनस U बाय T होतं. आठवते? चेंज इन वेलॉसिटी, द टाइम रेट चेंज ऑफ वेलॉसिटी. आता तुम्ही एक काम करा, V मायनस U ला सेपरेट करा, तर T इकडे ट्रान्सपोज होऊन मल्टिप्लाय होईल आणि मग U ला इकडे घेऊन या, तर मायनस U इकडे येऊन काय होईल? प्लस U. बघा आले की नाही पहिले इक्वेशन? ते तेच इक्वेशन आहे. पण कंपल्सरी काय आहे? ऍक्सेलरेशन इज युनिफॉर्म. 3 kinematical equations are applicable only if acceleration is uniform. हे खूप महत्वाचं आहे. आणि मग पुढे चालून तुम्हाला याच्यामध्ये dv बाय dx जे आपण परवा पाहिलं होतं. डी केव्हा वापरतो आपण? फॉर व्हेरी स्मॉल चेंज. टाइम खूप छोटा असेल म्हणजे आपण त्याला इन्स्टंटेनियस नाव दिलेलं आहे. ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस. क्वेश्चन स्टार्ट झाले की तुम्हाला याची चांगली फील येईल. हे पहिलं इक्वेशन आहे. आता या इक्वेशनला आपण एक नाव देतो. त्याच्या आधी पुढचं इक्वेशन पाहू. या तिन्ही इक्वेशनचं नाव आहे. आता पुढचं असतं S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ठीक आहे. हे इक्वेशन आपण शिकलेलं आहे.
आता हे इक्वेशन कशाबद्दल माहिती देतं? दिलेल्या टाइम मध्ये ए ऍक्सिलरेशनने एखादी बॉडी किती डिस्प्लेसमेंट करते. एस फॉर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आणि नंबर 3 एक आहे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. आता तुम्ही थोडस या इक्वेशन्सला नीट पहा. पहिल्या 2 इक्वेशन मध्ये टी आहे म्हणजे टाइम आहे. दिसतंय? त्याला अनालाइज करा. त्याच्या प्रूफ पेक्षा याचं अनालिसिस महत्वाचं आहे. आता बघा थर्ड इक्वेशन मध्ये टी नाहीये, टाइम नाही. म्हणजे पहिले 2 इक्वेशन टाइम डिपेंडंट आहे. दुसरे 2 नाही. लास्ट वाला नाही. तर बघा आता हे कशाची माहिती देतं? व्हेलॉसिटीची. व्हेलॉसिटीची माहिती कोणाशी? टाइम सोबत देतं. लक्ष असलं पाहिजे. हे देतं डिस्प्लेसमेंटची माहिती टाइम सोबत आणि इथे व्हेलॉसिटीची माहिती डिस्प्लेसमेंट सोबत. ठीक आहे. तर पहा म्हणून आपण याला म्हणतो व्हेलॉसिटी टाइम रिलेशन. तर फर्स्ट इक्वेशन कोणतं रिलेशन आहे? व्हेलॉसिटी टाइम रिलेशन. व्हेलॉसिटीचं टाइम सोबतचं रिलेशन. हे काय असेल सांगा? डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन. हे रिलेशन आहे. ठीक आहे. 3 रिलेशन असतात. डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन. ठीक आहे. आणि हे असतं व्हेलॉसिटी. हा आता डिस्प्लेसमेंटलाच आपण पोझिशन म्हणतो. आठवते? चेंज इन पोझिशन. तर याला व्हेलॉसिटी पोझिशन रिलेशन म्हणतात. हे 3 इक्वेशन्स अतिशय महत्वाचे आहेत. आपले पुढे जे क्वेश्चन्स करणार आपण सगळे त्या 3 पैकीच यूज करणार. 3 पैकी. पण याच्यामध्ये हा जो सेकंड इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट बद्दल माहिती देणार त्याची एक स्पेशल केस आहे. ती काय असते पहा. असं समजा की एक बॉडी, नीट पहा, एक बॉडी अलॉन्ग एक स्ट्रेट लाईन जात आहे. इथे ती बॉडी आहे. या बॉडीची इनिशियल व्हेलॉसिटी u आहे आणि पहा हिचं मोशन या डायरेक्शन मध्ये सुरू झालं. ठीक आहे. आणि इथे टी टाइम नंतर बॉडी या ठिकाणी आली. टी टाइम नंतर इथं आली आणि थोड्या वेळाने 1 सेकंद वाढेल. टी मध्ये 1 सेकंद वाढला तर काय होईल? t+1. जो टाइम आहे त्याच्या पुढचा 1 सेकंद राहील की नाही? म्हणजे 8 वाजून 2 मिनिटं 10 सेकंडला ती इथं होती. तर 8 वाजून 2 मिनिट 11 सेकंडला 1 सेकंड वाढला. तर 1 सेकंड वाढल्यानंतर समजा ही बॉडी इथं आली. तर इथून या बॉडीने t+1 टाइम मध्ये ती इथं आली. आता बघा तुमच्या लक्षात येते इथून इथपर्यंत एक डिस्प्लेसमेंट झाली S1. ठीक आहे. आणि इथून इथपर्यंत हे झालं S2. तर तुम्हाला जर विचारलं मग इथून इथपर्यंतचं डिस्प्लेसमेंट जे आहे हे तुम्ही ऍक्च्युअल कसं काढाल? तर हे डिस्प्लेसमेंट कसं काढाल? तर इथे काय झालेलं आहे असं समजा की इथे टाइम 3 सेकंड्स होता. 3 सेकंड्स मध्ये बॉडी इथं आहे आणि t+1 म्हणजे 4 सेकंड मध्ये इथं आहे. याचा अर्थ ही गाडी 4 सेकंड मध्ये इथं आली. पूर्ण जे ऑब्जेक्ट इथून इथं आला 4 सेकंड मध्ये. मी तुम्हाला विचारेल डिस्प्लेसमेंट ऍट 4th सेकंड. 4 सेकंड नाही, 4th सेकंड. चौथ्या सेकंडवर किती डिस्टन्स कव्हर झाला असेल? तर चौथ्यावर काढण्यासाठी तुम्हाला कुठपर्यंत माहित पाहिजे? पूर्ण 4 सेकंड मध्ये किती आले डिस्प्लेसमेंट आणि त्याच्या आधी जस्ट 3 सेकंड मध्ये किती झालं होतं? तुम्ही 9th स्टँडर्डला जॉमेट्रीमध्ये पहिल्या चॅप्टरला आपण बिटवीननेस शिकलो होतो. सगळ्यांना आठवत असेल. तर बिटवीननेस काय असते? पहा इथून इथपर्यंत आणि इथपर्यंत आहे. तर हा जर ऑब्जेक्ट बिटवीन असेल तर मला जर हे डिस्टन्स काढायचंय
तर मी काय करतो, या पूर्ण डिस्टन्स मधून एवढं डिस्टन्स मायनस करतो, तर मला हे भेटेल की नाही? हा तोच कॉन्सेप्ट आहे. तर इथं तुम्ही आधी काय करणार, तुम्ही डिस्प्लेसमेंट कुठपर्यंत काढणार, 4 सेकंड पर्यंत पूर्ण काढणार. कुठून? इनिशियल पोझिशन वरून. आणि नंतर किती काढणार? 3 सेकंडचं काढणार. तर पूर्ण 4 मधून 3 चं सबट्रॅक्ट केलं, तर या 1 सेकंडचं निघेल की नाही? म्हणजे करेक्ट 4थ्या सेकंडला त्याने किती डिस्टन्स पूर्ण केले. 4 सेकंडमध्ये किती केलं? हे तर इनिशियल पासून असेल. पण करेक्ट इथं आलं तर किती असेल? तर याला काय म्हणतात? इथं आपण 4th सेकंड घेतलंय. तर यासाठी तुम्ही काय करता? डिस्प्लेसमेंट इन 4 सेकंड. S4 म्हणजे डिस्प्लेसमेंट इन 4 सेकंड मायनस डिस्प्लेसमेंट इन 3 सेकंड्स. तर हे असते डिस्प्लेसमेंट ॲट 4th सेकंड. ठीक आहे? तर यालाच आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. आता हा एक JEE मेन्स मध्ये खूपदा विचारला जाणारा प्रश्न आहे. डिस्प्लेसमेंट ॲट nth सेकंड. तुम्हाला असं कोणत्याही सेकंडचं विचारतील. nth सेकंड. लक्षात घ्या, जनरल डिस्प्लेसमेंट पर्टिक्युलर टाइमचं इथून काढतात. हे आपलं बेसिक इक्वेशन आहे. S इक्वल्स ut प्लस हाफ at स्क्वेअर. पण जर तुम्हाला nth सेकंडचं काढायचंय, TS लागलाय वर, तर त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. तो फॉर्म्युला असतो बघा. तर याला लिहितात Sn डिस्प्लेसमेंट आफ्टर nth सेकंड इज u इनिशियल व्हेलॉसिटी घ्या, त्याच्यामध्ये प्लस हाफ ए कोण आहे? ऍक्सेलरेशन. टी स्क्वेअरच्या जागी काय येतं? नाही. टी स्क्वेअरच्या जागी येतं 2n-1. आपण हा जो 1 सेकंडचा डिफरन्स घेतलाय, 1 सेकंडचा, तो असतो. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे? मी याला 5 स्टार. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन्स इथून येतात. आता तुम्हाला याचं एक छोटंसं एक्झाम्पल दाखवतो कसं कळतं बघा. एका बॉडीची इनिशियल व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड आहे. ठीक आहे? 2 मीटर पर सेकंड आहे. त्याचं ऍक्सेलरेशन असं असेल 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर तुम्हाला विचारतील फाइंड S5. तर 5th सेकंड मधलं त्याचं डिस्प्लेसमेंट काय असेल? S5 5th सेकंड. तर काय करणार तुम्ही? S5 लिहिणार. इनिशियल व्हेलॉसिटी 2 हाफ ए किती आहे? 10 आणि इथे 2 इंटू n किती आहे? 5 -1. झालं, फॉर्म्युल्यात लिहा. आता याला सिम्प्लिफाय करा. इथून किती झाला? 5. हा झाला 2 प्लस 5 इंटू 10 - 1 9. बॉडमास लावा आधी मल्टिप्लिकेशन. तर याचं 5th सेकंडला 47 मीटर झाला असेल. समजलं? तर याला म्हणतात डिस्प्लेसमेंट आफ्टर किंवा ॲट nth सेकंड. nth सेकंड फॉर्म्युला u प्लस हाफ a इंटू 2n-1. n असतो विचारलेला टाइम, विचारलेला सेकंड. n इज टाइम और nth सेकंड याच्याबद्दल आपल्याला विचारतात. समजलं? आता याच्यानंतर एक परीक्षेमध्ये प्रश्न असतो. तुम्हाला याच्यात असंही विचारतील, नीट समजून घ्या. आता समजा आपण गाडीला ब्रेक मारला. स्पीडमध्ये आपली गाडी ऍक्सिलरेटेड आहे. ऍक्सिलरेटेड आहे. अचानक आपल्याला लक्षात आलं, की समोरून कोणतरी रस्ता क्रॉस करतंय. तर आपण अंदाज घेऊन ब्रेक मारला. ब्रेक मारल्याबरोबर आपली गाडी जागेवर नाही थांबत. कधीही पहा. ती काही डिस्टन्स पुढे जाते. म्हणून आपण अंदाज घेऊन अगोदरच ब्रेक अप्लाय करतो. आपल्याला माहिती आहे आपण एकदम जाऊन फेस टू फेस नाही थांबत. जवळ गेल्यावर ब्रेक मारू असं जर म्हटलं, तर 100% क्रॅश होणार. तर आपण काय करतो? अगोदरच ब्रेक अप्लाय करतो. हे जे अगोदर ब्रेक अप्लाय केल्यामुळं गाडी कंप्लीट स्टॉप होण्याच्या आधी काही डिस्टन्स कव्हर करते. दॅट इज नोन ॲज स्टॉपिंग डिस्टन्स. याला काय म्हणतात? स्टॉपिंग डिस्टन्स. 100% प्रश्न येतात हां. मी जेवढे कॉन्सेप्ट शिकवायलो त्या प्रत्येकावर एक प्रश्न आहे. आपल्याला सगळं माहीत पाहिजे.
मी या प्रत्येकावर तुमचे क्वेश्चन्स घेणार आहे. तर एक नवीन कॉन्सेप्ट असतो स्टॉपिंग डिस्टन्स. हे डिस्प्लेसमेंट नाहीये, हे काय आहे? डिस्टन्स आहे. आपण जेव्हा ब्रेक अप्लाय करतो, आता हे डिस्टन्स कसं काढतात? साधा विचार करा. साधा विचार करा. आपण जेव्हा ब्रेक अप्लाय करतो, गाडी थांबते. थांबते याचा अर्थ त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होते. इनिशियल काही ना काही आहे ना, म्हणून तर आपली गाडी मोशनमध्ये होती. तर इनिशियल व्हेलॉसिटी आहे त्याला. तर लक्षात घ्या. बरं इथं टाईमचा काही संबंध आहे का? नाही. इथे 2च गोष्टींची गरज आहे. एक व्हेलॉसिटी आणि एक डिस्प्लेसमेंट. म्हणून आपण थर्ड रिलेशन वापरणार. व्हेलॉसिटी पोझिशन रिलेशन. तुम्हाला हे जे 3 फॉर्म्युले दिलेत, मी जर म्हणलं चला स्टॉपिंग डिस्टन्ससाठी या 3 पैकी कोणता फॉर्म्युला वापरायचा? तर आपल्याला टाईम माहित नसेल तर थर्ड वाला बेस्ट ऑप्शन आहे. टी नाही ना तिथं. खूप साऱ्या क्वेश्चनमध्ये टी देत नाही. मग आपण होतो परेशान. कसं काढायचं? तर खूप जागेवर तुम्हाला हाच फॉर्म्युला कामाला येतो. ठीक आहे? तर हे व्हेलॉसिटी पोझिशन रिलेशन जो आहे, इट्स वन ऑफ द इम्पॉर्टंट रिलेशन इन कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आता बघा, तुम्ही एक लॉजिक लावा. स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला तयार करू आपण. बघा, इनिशियल व्हेलॉसिटी यू होती. काही ना काही व्हेलॉसिटीमध्ये गाडी चालत होती. तर यू 0 नाहीये. ठीक आहे? फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. कारण इथं झालं व्हेइकल किंवा ऑब्जेक्ट स्टॉप. ठीक आहे नाही? ऑब्जेक्टचा स्टॉप झाला पूर्णपणे. तर व्ही 0 होईल. ठीक आहे? त्याचं जे ऍक्सेलरेशन आहे ते समजा ए आहे. गाडी पुढे जात होती ना. When body is in motion, then it must have acceleration. तर त्याचं ऍक्सेलरेशन ए आहे. तर असं समजा जे स्टॉपिंग डिस्टन्स आहे, स्टॉपिंग डिस्टन्स हे आपण एस मानू. ठीक आहे? तर आपला फॉर्म्युला काय होता? युजिंग व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. तर एक काम करायचंय. आपल्याला ऍक्च्युली काय काढायचंय? एस. एस काढायचंय. समजलं? आता बघा, व्ही ला 0 ठेवा. आलं लक्षात? कारण फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. तर फॉर्म्युला काय झाला? मायनस यू स्क्वेअर 2as. तर यस काय होईल? मायनस यू स्क्वेअर बाय 2a. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्टॉपिंग डिस्टन्स. डिस्टन्स किती कव्हर करतं? इनिशियल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर बाय 2a. आता एक गंमत आहे. इथे एक निगेटिव्ह साइन आलं. निगेटिव्ह आलं. येणारच, नो डाऊट. इट्स अ वेक्टर क्वांटिटी. निगेटिव्ह साइन काय सांगतं? You have applied the brakes, so there is deceleration. There is no acceleration. Retardation. That is deceleration. निगेटिव्हचं काम फक्त काय सांगते? डायरेक्शन. अरे ब्रेक अप्लाय केला, ऍक्सिलरेशन पुढे होतं. ब्रेक लावल्यामुळे गाडी मागच्या साईडला ओढल्या जाईल की नाही? म्हणजे रिटार्डेशन होईल. ब्रेक रिटार्डेशन झालं म्हणून तर थांबले ना व्हेकल. नाहीतर ते पुढे पुढेच गेलं असतं. एखाद्या बॉडीमधून जर फ्रिक्शन फोर्स काढून घेतला, तर ती बॉडी कधीच थांबणार नाही. ठीक आहे? कधीच थांबणार नाही. कारण फ्रिक्शन ऑपोजेस द मोशन. आता लक्ष द्या. सर मग वर तर आपण डिस्टन्स लिहितोय आणि खाली डिस्प्लेसमेंट लिहितोय. तर डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह. आठवतंय सगळं शिकवलंय आता. डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स कॅन नेव्हर बी 0. तर ह्याला कसं लिहितात? जे स्टॉपिंग डिस्टन्स आहे ऍज अ डिस्टन्स, ऍज अ डिस्टन्स, स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युल्यामध्ये मायनस काढून टाका. मायनस काढून टाका. तर इथं लक्षात ठेवायचं निगेटिव्ह साइन इथं जे आलेलं आहे इंडिकेट्स, याचं काम फक्त काय आहे? रिटार्डेशन. हे माहित पाहिजे तुम्हाला. कोणता फॉर्म्युला काय सांगतो हे खूप महत्वाचं काम आहे. ठीक आहे? तर त्याला आपण रिटार्डेशन म्हणू. आता पुढे या. चला इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता मोशन मध्ये आपण पुढे येतोय मोशन अंडर ग्रॅव्हिटी. ठीक आहे? मोशन अंडर ग्रॅव्हिटीलाच एक नाव असतं बेटा, फ्री फॉल.
ठीक आहे, याला काय म्हणतात फ्री फॉल. फ्री फॉल काय आहे? जेव्हा एखादी बॉडी फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुअन्स मध्ये आहे, त्याच्यावर बाकीचे एक्सटर्नल फोर्सेस हे नेग्लिजिबल असतात, काम करत नाही. फॉर एक्झाम्पल हा पेन वरून खाली पडतोय, आता याला पंख्याची हवा लागत आहे, आसपासचे पण फोर्सेस आहेत, तरी हा सरळ खाली येतो. दुसरा फोर्स, फॅनचा फोर्स जास्त असला वाऱ्याचा, तर हे असं येता येता इकडून वारं लागल्यामुळे ऑब्जेक्ट इकडे जायला पाहिजे होता, पण तो सरळ खाली यायला. सरळ खाली येतोय म्हणजे याच्यावर आता एकच जण काम करतोय, ग्रॅव्हिटी. When a body falls only under gravitational force, then it is known as free fall. तर फ्री फॉल मध्ये आपण कायनेमॅटिक्सचेच इक्वेशन वापरतो, पण इथे व्हर्टिकल मोशन आहे. मोशन दोन टाईपचं आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे जे व्हेकल्स आपलं चालणं, म्हणजे आपण ग्रॅव्हिटीच्या अंडर नाही येत, आपण सरळ चालतोय, आपण फ्रिक्शन सोबत काम करतोय, ग्रॅव्हिटीचा वर्क डन झिरो करून टाकला आपण. हे तुम्ही आता पुढे शिकाल वर्कमध्ये. ग्रॅव्हिटीचं वर्क डन झिरो झालं. वर्क डन झालं फक्त फ्रिक्शन आणि मस्क्युलर फोर्सचं, बाकी फोर्सचं वर्क डन होत नाही. मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये आपल्याला हेच लक्षात ठेवायचंय. बघा, बॉडी इज अंडर ओनली, ठीक आहे, बॉडी इज अंडर ओनली influence of gravity of earth. This is called free fall. ठीक आहे, त्याला फ्री फॉल म्हणतात. आता इथे लक्षात ठेवायचं एकच गोष्ट, याच्यामध्ये एक सबस्टिट्यूशन असतं. ए ला रिप्लेस करा जी ने. ठीक आहे, जो ऍक्सिलरेशन आहे, आता ऍक्सिलरेशन कोणता असेल? ग्रॅव्हिटीचा ऍक्सिलरेशन असेल. खाली ओढत कोण आहे? ग्रॅव्हिटी. म्हणून ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं लागते, तर इथं ए ला आपण रिप्लेस करतो जी ने. हा फरक लक्षात ठेवा. तर तेच 3 फॉर्म्युले लावायचे. आता एक लॉजिक आहे, नीट बघा. एक बॉडी आपण खालून वर फेकतोय, म्हणजे ही व्हेलॉसिटी आहे, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी वर आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट वर जात आहे. मग सांगा, यावेळेस ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड असते, अर्थ नेहमी खाली ओढते. तर बॉडीचं डिस्प्लेसमेंट कुठं चाललंय? वर. आणि जी कुठे येतोय? खाली, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. याला आपण म्हणतो बॉडी इज गोइंग व्हर्टिकली अपवर्ड्स. जेव्हा बॉडी व्हर्टिकली अपवर्ड जाते, तेव्हा तुम्ही ए ला मायनस जी लिहायचं असतं. ठीक आहे, ए ला रिप्लेस करतात मायनस जी ने, कारण जीच्या ऑपोजिट डिस्प्लेसमेंट होत आहे. ऍक्सिलरेशन ऑपोजिट आहे, बॉडी वर जात आहे आणि ऍक्सिलरेशन खाली लागत आहे, त्याला ओढत आहे. तेच जर या केसमध्ये या हाईट वरून डिस्प्लेसमेंट खाली आहे, समजलं, आणि ऍक्सेलरेशन पण खाली आहे, बॉडी वरून खाली पडत आहे, तर डिस्प्लेसमेंट हे खाली आहे. एका पर्टिक्युलर हाईट वरून जर बॉडी खाली पडत असेल, तर याला आपण म्हणतो व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. हा, प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, हा तेच सांगायला. या केसमध्ये बघा, डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि ऍक्सेलरेशनचा वेक्टर, हे वेक्टर आहेत दोन्ही पण. दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे. जेव्हा दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम असते, त्याला पॅरलल वेक्टर्स म्हणतात. आता आपल्याला 2D मोशन सुरू करायच्या आधी वेक्टर शिकायचं आहे, तर सगळ्या गोष्टी तिथे येतीलच. पॅरलल वेक्टर्स, ठीक आहे. तर हे दोन पॅरलल वेक्टर जेव्हा असतात, तेव्हा ए ला आपण प्लस जी लिहितो. तर बॉडी जेव्हा फॉलिंग नेचरमध्ये खाली पडत असेल, तेव्हा जी ला काय लिहितात? ए ला काय लिहितात? प्लस जी. प्लस जी लिहितात, ठीक आहे, प्लस जी लिहितात. आणि जेव्हा जेव्हा बॉडी वर फेकत असू आपण व्हर्टिकली अपवर्ड, तेव्हा ए ला मायनस जी लिहितात. चला, आता आपण एक काम करू. मग ह्याच्यामध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स लावू. कायनेमॅटिकल इक्वेशन्स लावू. पहिली केस,
व्हर्टिकली अपवर्ड्स. तर सांगा V इज इक्वल टू U प्लस AT होतं. अपवर्डचा अर्थ काय? G निगेटिव्ह. तर इथं A ला काय लिहितात? मायनस G लिहितात. तर फॉर्म्युला काय बनेल? U प्लस AT होता. प्लस A ला मायनस G लिहिलं. प्लस AT होता की नाही? अरे बाबा, हे आपलं इक्वेशन होतं. हे बनेल काय? A ला मायनस G लिहून टाका ना. तर हे झाला फॉर्म्युला मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा. सर वरचा कोणता आहे? तो हॉरिझॉन्टल आहे. एक्स ऍक्सिसचं मोशन असेल तर हा फॉर्म्युला लावतात. वाय ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल मोशनला हा लावतात. लक्षात घ्या, बॉडी वरून खाली येते तेव्हा ग्रॅव्हिटीचा रोल सुरू झाला. आपण रस्त्यावर गाडी चालवतो तेव्हा ग्रॅव्हिटी नसते का? असते. पण तिथे आपण आपलं ऍक्सेलरेशन दुसऱ्या डायरेक्शनला असतं. वर्क डन चेंज होतं. एनर्जी कन्झर्वेशन बदलतं. मग ते पुन्हा तुम्ही वर्क चॅप्टर मध्ये शिकता. वर्क केव्हा झालं, कोणी वर्क केलं, कोणाचं वर्क 0 झालं, कोणाचं निगेटिव्ह झालं, त्याला कॉस थिटा कसा रिस्पॉन्सिबल असतो, हे सगळं पुढे आहे. सांगा, हा पहिला फॉर्म्युला झाला. दुसरा काय होता? S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता प्लस हाफ A प्लस A प्लस याला मायनस करा, मायनस हाफ GT स्क्वेअर होईल. हाच फॉर्म्युला. हे आपलं सेकंड इक्वेशन होईल. थर्ड काय होईल? V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर मायनस 2GS. ते A होतं मायनस G झालं. तर याला तुम्ही असं लिहू शकता, U स्क्वेअरला इकडे पाठवा आणि मायनस 2GS करा. समजलं? हे व्हर्टिकली अपवर्ड होतं. सांगा व्हर्टिकली डाऊनवर्डला काय होईल? व्हर्टिकली डाऊनवर्ड मध्ये पहिला फॉर्म्युला प्लस GT, दुसरा UT प्लस हाफ GT स्क्वेअर. A ला G ने रिप्लेस केलं की कंपल्सरी आलं व्हर्टिकल मोशन. आणि V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2GS. कळेल? तर अशा पद्धतीने इथे या 3 फॉर्म्युल्यांना यूज करतो आपण. या सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये महत्वाची गोष्ट काय आहे? ऍक्सेलरेशन मस्ट बी युनिफॉर्म. हे विसरायचं नाही. कायनेमॅटिक्सचे तिन्ही इक्वेशन तेव्हाच व्हॅलिड आहेत जेव्हा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म आहे. आपल्याला माहिती आहे जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तशी कॉन्स्टंट नाही, युनिव्हर्सल कॉन्स्टंट नाहीये. आपण 10th मध्ये शिकलो होतं की जी ची व्हॅल्यू कशी बदलते. स्मॉल जी बदलतो, हाईटला बदलतो, डेप्थला बदलतो, अर्थच्या रोटेशनमुळे बदलतो. ते आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये शिकणार. सगळं आहे. 2 वर्षाच्या फिजिक्स मध्ये तुम्ही लाईफ टाईम फिजिक्स शिकणार. जेवढं फिजिक्स आज यूज होते जगात, त्याच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही 2 वर्षात शिकणार. आता याच्याशी रिलेटेड काही फॉर्म्युले असतात. टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट, याच्यावर आपण उद्या डिस्कशन करू आणि मग याचे ग्राफ येतील. कळेल? त्याला 2 वेळा पाहायचं आहे.